श्री स्वामी समर्थ दादाताईंनो, पण पवित्र अशी कथा चालू करण्यापूर्वी तुम्हाला जे स्वामी अनुभव आले असतील ते कमेंट्समध्ये नक्की लिहा। एक गाय गवत चरायला जंगलात जाते। संध्याकाळच्या वेळेस तिच्या लक्षात आले की एक वाघ तिच्याकडे दबक्या पावलाने येत आहे। ती भीतीने इकडे तिकडे पळू लागली। वाघ सुद्धा तिच्या पाठीमागे धावू लागला। धावता धावता तिच्या पाठीमागे तो धावू लागला। धावता धावता एका तलावापाशी ती गाय पोहोचली आणि घाबरलेली गाय त्या तलावात शिरली। वाघ देखील तिच्या पाठीमागे त्या तलावात शिरला। त्या दोघांनाही कळून चुकले की तलाव फारसा खोल नाही आणि त्यात पाणीसुद्धा कमी आहे, मात्र चिखल जास्त आहे। त्या दोघांमधील अंतर तसे कमी होते, परंतु ते दोघेही काही करू शकत नव्हते। गाय त्या चिखलात हळूहळू रुतायला लागली। वाघ तिच्या अगदी जवळ होता, परंतु तो सुद्धा त्यात रुतायला लागला होता। दोघेही अगदी गळ्यापर्यंत रुतलेले होते। दोघेही हलू शकत नव्हते। थोड्या वेळाने गायीने वाघाला विचारले, तुझा कोणी गुरु किंवा मालक आहे का रे? वाघ गुस्सात म्हणाला, ऐटीत म्हणाला, मी तर या जंगलाचा राजा आहे। माझा कोणी मालक नाही। मीच या जंगलाचा मालक आहे। मीच या जंगलाचा राजा आहे। गाय त्याला म्हणाली, परंतु तुझी शक्ती तुला या क्षणी काहीच उपयोगाची नाही रे। वाघ गाईला म्हणाला की तुझे हाल देखील माझ्यासारखेच आहेत की रे। तेव्हा गाय त्याला हसून म्हणाली, बिलकुल नाही। माझा मालक मला संध्याकाळ झाली अजून कशी माझी गाय आली नाही म्हणून शोधत येईल आणि या चिखलातून मला काढून घेऊन जाईल। थोड्या वेळाने खरंच एक माणूस आला आणि गाईला चिखलातून बाहेर काढून घरी घेऊन गेला। जाताना गाय आणि मालक एकमेकांकडे कृतज्ञतेने पाहत होते। ते खूप आनंदित झाले। त्यांच्या मनात असून सुद्धा ते वाघाला बाहेर काढू शकत नव्हते, कारण त्यांच्या जीवाला धोका होता। कथेतून बोध हाच आहे की गाय हे समर्पित हृदयाचे प्रतीक आहे। वाघ हे आपले अहंकारी मन आहे आणि मालक हे सद्गुरूचे प्रतीक आहे। तर चिखल हा संसार आहे आणि संघर्ष ही अस्तित्वाची लढाई आहे। कोणावर निर्भर असणे चांगली गोष्ट नाही, परंतु मीच श्रेष्ठ आहे, मला कोणाची मदतीची गरज नाही, हाच अहंकार विनाशाचे बीज रोवतो। दादाताईंनो, एवढे बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।